देवाची वारी कीर्तनाची वारी। विठ्ठल विठ्ठल गाऊ रात्रंदिन। मंडळी, आपल्या वारकरी संप्रदायाला संतांची मौल्यवान परंपरा लाभली आहे। आजही वारकऱ्यांना ओढ असते पांडुरंगाला भेटण्याची। ते अजूनही त्याच ओढीने त्याला भेटायला जातात, वारीला जातात। चला तर मग या भक्ती सागरात वाहून जाऊयात या कीर्तनातून। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरे जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय 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 जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। देवी वर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी। 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 जय जय राम, जय जय राम। आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश। आता तरी पुढे हाची उपदेश। नका करू नाश आयुष्याचा,
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे तो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे कळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई विठोबारक माई विठोबारक माई विठोबारक माई विठोबारक माई आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला विठ्ठला ओम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातून् मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्णाकृती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागलो तुमच्या निजचरणा अहो स्वामी तुकया दासा आता न करावे रयावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती ज्यांच्यामध्ये त्यागाचं प्रतीक आहे या महाराष्ट्राचं भूषण आणि छत्रपती शिवरायांचे गुरु या देहू गावाचे महान संत तुकोबराया यांच्या अभंगगाथेतील 4 चरणाचा आणि या मानवी जीवाला हिताचं जीवन कसं आहे मानवाने चांगलं जीवन कसं जगलं पाहिजे अशा पद्धतीचा उपदेश करणारा आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराया संवाद साधतात या सगळ्या सकल समाजाशी आणि सांगतात की गड्यांनो तुमचं जे हित आहे तुम्हाला हित समजलं पाहिजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा उपदेश करतात या जीवाला या अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहला तर या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराया संवाद साधताना म्हणतात की या सगळ्या समाजाला जर आता यापुढे आपलं हित साधायचं असेल कल्याण करायचं असेल तर एक संदेश एक उपदेश लक्षात घ्या आणि तो उपदेश कोणता तर चित्तशुद्धीचा उपदेश सांगतात इतका साधा सरळ सोपा अर्थ सांगतात आणि हा भावार्थ लक्षात घेताना आपण आपलं जीवन कसं कल्याणमय करू आपण आपलं जीवन कसं यथार्थ करू याबद्दलचा विश्वास या अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबराय व्यक्त करतात हा झाला या अभंगाचा भावार्थ
या अभंगाच्या विश्लेषणासाठी पुढे जाताना, पुढे पाऊल टाकताना मला या ठिकाणी आपल्या सर्वात पहिल्यांदा थोडासा परिहार केला पाहिजे की या सगळ्या वारकरी परंपरेला, या सगळ्या संत विचाराला, या सगळ्या संत साहित्याला जगापुढे मांडण्याचं काम फक्त मराठी करते आणि या चॅनलच्या माध्यमातून अखिल विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये हे वेव काम करते आहेत. एक निर्जीव वस्तू सजीवाचं काम करते आहे. त्या तुकोबांनी 400 वर्षांनी अभंगगाथा लिहून ठेवली आणि ती अभंगगाथा या सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून, या टाळकऱ्यांच्या माध्यमातून समाजापुढे, साता समुद्रा पलीकडे पोहोचवण्याचं काम करतात. आणि ही सेवेची संधी मला ज्यांनी उपलब्ध करून दिली ते विक्रमप्पा ताजने यांचा मी ऋणी राहील की हा जो संतांचा विचार आहे, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे ज्ञानदीप लावण्याचं काम हे सगळं फक्त मराठी चॅनल करते आहे. त्या सगळ्या टीमला आणि त्या विचाराला व्यक्तिशः मी सतशः नमन करेल आणि एकच म्हणेल की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. या जगाला चित्तशुद्धीचा संदेश देणारं हे चॅनल, हे सगळं, ही वाहिनी हे काम करते आहे. तुकोबाचा संदेश पोहोचवते, त्यामुळे तुकोबाचंच काम करते आहे. विठ्ठला विठ्ठला संत तुकोबा समाजाशी संवाद साधतात. आपला विषय चालला होता संवादाचा. आता तरी पुढे हाची उपदेश, अभंगामध्ये आता हा शब्द आलेला आहे. आता म्हणजे काय? आता हा कित्येक अर्थांनी शब्द येतो आपल्या वाक्यरचनेमध्ये. आता पुढे जावं, आता थांबावं, आता काय करावं, प्रश्नार्थक भाव असेल, थांबण्याचा भाव असेल, पुढे चालण्याचा भाव असेल. पण तुकोबराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. म्हणजे आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या. आतापर्यंत जे झालं, तुमचं आयुष्य 60 वर्षाचं असेल, 70 वर्षाचं असेल, किंवा 50 वर्षाचं असेल, 80 वर्षाचं असेल, जे झालं ते गंगेला मिळालं. पण यापुढे महाराज आपल्याला जर पुढं जायचं असेल तर यापुढे आपल्या चित्तशुद्धीचा उपाय लक्षात ठेवला पाहिजे. पुढचं पाऊल टाकताना सावध टाकता आलं पाहिजे. आणि हा सावधतेचा पवित्रा या ठिकाणी जागृतीची भावना तुकोबराय व्यक्त करतात. आणि ही जागृतीची भावना या अभंगातून व्यक्त झाली आहे. विठ्ठला विठ्ठला. 700 वर्ष आधीची गोष्टी आहे महाराज. 700 वर्षाआधी जेव्हा या प्रबोधनाची लोकपरंपरा चालू झाली होती, लोकशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपले सगळे संत होते, या लोकप्रबोधनाच्या मंदिराचा पाया बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल, संत ज्ञानेश्वरांनी केलं. संत ज्ञानोबा त्याचा पाया झाले. नामदेवांनी तेव्हा ती भिंती घातल्या. नाथ महाराज तेव्हा ते घुमट झाले आणि साक्षात तुकोबराय त्याचे कळस झाले. ही प्रबोधन परंपरा इतकी यथार्थ साक्ष आहे या सगळ्या परंपरेची की एकाने पाया घातला. किती महान! ज्ञानदेवे रचिला पाया, देवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, वारिले देवालया, वारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, वारिले देवालया, वारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. बहिणाबाई तर इतकं यथार्थ वर्णन करतात या सगळ्या मांदियाडीचं संतांच्या. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, नाथ दिला भागवत, तोची मुख्य आधार. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. विठ्ठला 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 विठ्ठला. मग या संत मांदिणीने कोणता विचार दिला? त्यामधले तुकोबराया कळस्थानी आहेत आणि ते कळस्थानी असणारे तुकोबराया संवाद साधतात समाजाशी लोकशिक्षकाच्या भूमिकेतून. आणि भूमिका सोपी नाही. आम्ही वर्गामध्ये शिकवतो, मी प्राध्यापक, आम्ही वर्गामध्ये शिकवतो, 30 मिनिटं त्याचा पगार घेतो. कोणताही पगार नाही हो, कोणतंही वेतन नाही. 400 वर्षांनी कोणतीही साधनं नाहीत. नामदेवरायांनी हे अभंग पंजाबपर्यंत नेले आणि हा संप्रदाय पंजाबपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रचारक खरे कोणी असतील या संप्रदायाचे तर नामदेव महाराज आहेत. त्यांनी तिथपर्यंत पोहोचवला. तुकोबराय त्याचे कडक झाले आणि मुख्य आधार दिला भागवत धर्माचा. नाथ भागवत रचून संत एकनाथांनी. इतका हा भक्कम संप्रदाय. आणि हा संप्रदाय
आज सगळ्या जगाला दिशा दाखवतोय. ती ध्वजा बहिणीच्या अभंगाच्या रूपानं, जनाईच्या अभंगाच्या रूपानं, सगळ्या या संत मांदिळीच्या रूपानं सगळ्या दिशा दाखवत आहे की या दिशेनं तुम्ही चाला. आणि त्यातलाच हा एक विचार आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला. हो, मग तुकोबराय आपल्याशी संवाद साधताना पुढे आपल्याला असं सांगतात की आपण काय केलं पाहिजे. आतापर्यंत जे जीवन जगलो ते कसं जगलो याला काही घेणं नाही. आपण काय केलं हे जाऊ द्या, पण या पुढचं पाऊल सावध टाका. या पुढे चालताना सावध चाला. इकडे तिकडे पाहू नका. तुमचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याकडे केंद्रित असू द्या. तुकोबरायास युवकांना सुद्धा संदेश देतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आज युवक प्रयत्नवादी नाही आहेत. मी युवकांना आवाहन करेन की तुकोबांनी तो विचार जेव्हा सांगितला, आतापर्यंत जाऊ द्या हो, पण आता MPSCची परीक्षा पास करायची आहे, आतापासून अभ्यासाला लागा. आता आपल्याला चांगले संस्कार करायचे आहेत, आतापासून कामाला लागा. आणि हे तुकोबराय कोण आहेत? ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवला, ज्यांनी मराठी अस्मितेचं राज्य आणलं, ते तुकोबराय. ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून परत केली होती, जेव्हा लावण्यवती सून जेव्हा जिंकली होती आपल्या सरदारांनी आणि पेश केली होती याच्यामध्ये आपल्या दरबारामध्ये, तेव्हा सांगितलं की या माझ्या मातेला पालखीचा मान द्या, तिला तिच्या गावाला साडी चोळी घालून पाठवा. असे ते तुकोबराय, ते छत्रपती शिवरायांचे गुरु. आणि ते छत्रपती शिवरायांचे गुरु असणारे तुकोबराय, त्यांचा विचार किती महान. ते म्हणतात पराविया नारी रुक्मिणी माते समान. आणि याच संत मांदियडींनी या स्त्रियांना जगण्याचा हक्क दिला, स्त्रीमुक्तीचा पहिला हुंकार दिला. आणि तोच स्त्रीमुक्तीचा हुंकार या मांदियडींनी जनाबाईला दिला. नामदेवाच्या घरी काम करणारी जनी दासी, हिला सुद्धा लिहिण्याचं बळ दिलं. ती सुद्धा अभंग करायची. नामदेवाच्या घरचे सगळेच लोक अभंग करायचे. आणि ती जनाबाई म्हणते डोईचा पदर, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, वरल्या बाजारी तारी नदी, वरल्या बाजारी तारी नदी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे स्त्रियांना सुद्धा लिहिण्याचा अधिकार आणि बाहेर वावरण्याचा अधिकार या संतांनी प्राप्त करून दिला. तर कल्याणाचा हा विचार, हा उपदेशाचा विचार संत तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये व्यक्त करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाचा इष्टाचा, नका करुणाचा इष्टाचा, नका करुणाचा इष्टाचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. तर तुकोबराय हा संवाद साधताना पुढे आपल्याला सांगतात की मी नमस्कार करतो, तुम्हाला दंडवत घालतो. नमस्काराचे प्रकार आहेत. साधा नमस्कार करणं, आज हाय हॅलो बाय हा नमस्कार नाही, साक्षात दंडवत घालतात महाराज. आणि इतकी लीनता घेतात की बाबांनो, तुमचं जीवन तुम्हाला चांगलं करायचं असेल, तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, कल्याण करायचं असेल, तर तुमच्या पायाशी मी दंडवत घालतो. आणि विनंती करतात की माझं जे जीवन आहे हे सगळं तुमच्या पायाशी समर्पित, पण तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. इथं खरा प्रश्न आहे महाराज. मग आता चित्त शुद्ध कसं करायचं? चित्तशुद्धीचा उपाय काय? सगळे प्रश्न जर आपण पाहिले तर या जगामध्ये सगळे प्रश्न चित्तशुद्धीसाठी आहेत. चित्त मलिन झालेल्या लोकांचं आपण जर आज पाहिलं तर चित्ताची शुद्धी आवश्यक आहे. मग चित्तशुद्धीसाठी आपण काय केलं पाहिजे? चित्तशुद्धी कशासाठी आवश्यक आहे? आज तुम्ही पहा, कोणतंही वर्तमानपत्र उघडा, त्यामध्ये कोणत्या 2-3 बातम्या असतील की ते आपण सांगू शकत नाही. मग हे सगळं जग कोणत्या मार्गाला चाललेलं आहे? या जगाचा मार्ग बदललेला आहे. जग ज्या दिशेनं प्रवास करते आहे तो जगाचा प्रवास सुद्धा बदललेला आहे. हा जगाचा प्रवास योग्य दिशेनं आणण्यासाठी संत मांदियडी काम करते आहे आणि सांगतात की आमचं येणंच या जगामध्ये यासाठी आहे. आमचं येणं कशासाठी आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. हे सगळं जग आड मार्गाला लागले आहे महाराज.
आणि हे सगळं जग वेगळ्या रस्त्याला लागलेलं आहे. म्हणून या जगाला वठ्ठीवरती आणण्यासाठी, या जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, या जगाला योग्य मार्गावरती आणण्यासाठी हा संतांचा विचार आहे. आणि हा संतांचा विचार कसा, तर या सगळ्या संतांनी नमस्कार केला, दंडवत घातलेला आहे की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्तशुद्धीचा उपाय सांगितलाय. मग किती उपदेश जगाला केला, पण जग काही बदलायला तयार नाही. एका गावामध्ये घोड्याचा मालक होता आणि तो घोड्याचा मालक घोडा विकायला निघाला होता. आणि घोड्याचा मालक त्या घोड्याला घेऊन बाजारामध्ये आला आणि घोड्याच्या मालकाने सांगितलं की आपल्या आज हा घोडा 2 लाखाला विकायचा आहे. गिऱ्हाईक आलं आणि गिऱ्हाईक काय म्हणते, बाबाजी या घोड्याची किंमत किती आहे? घोड्याचा मालक सांगतो 2 लाख रुपये. काय सांगता? म्हणे हो, या घोड्याची किंमत 2 लाख रुपये आहे. अरे बापरे, असे कोणते गुण आहे या घोड्यामध्ये की या घोड्याची किंमत 2 लाख रुपये आहे? अहो तुम्हाला काय सांगू या घोड्यामधले गुण. हा घोडा, या घोड्याने कधी मनात आणलं तर हा घोडा एका दमात यष्टीच्या पुढे धावते. म्हणजे काय सांगता? म्हणे हो. असं? म्हणे हो. अहो हे तर काहीच नाही. या घोड्याने कधी मनात आणलं तर हा घोडा एका दमामध्ये आगगाडीच्या पुढे धावतो. म्हणजे काय सांगता? म्हणे हो. असं? म्हणे हो. या घोड्याने कधी मनात आणलं तर हे हेलिकॉप्टर जे चाललं याच्याही पुढे धावते. म्हणजे काय सांगता? म्हणे हो. अहो हे तर काहीच नाही. म्हणे या घोड्याने कधी मनात आणलं तर हा घोडा, हे ज्या 60 टेकड्या दिसतात आपल्या समोर, त्या 60 टेकड्याच्या पलीकडे ओलांडून जातो. असं? म्हणे हो. इतकी ताकद आहे घोड्यामध्ये, इतका वेग आहे म्हणे हो. म्हणजे ते घोड्याचं गिऱ्हाईक एवढं चोखंदळ होतं. ते घोड्याचं गिऱ्हाईक त्या मालकाला म्हणते, का हो बाबाजी, या घोड्यामध्ये एवढे सर्व गुण आहेत. हा घोडा मनात कधी आणलं तर यष्टीच्या पुढे, मनात कधी आणलं तर आगगाडीच्या पुढे, मनात कधी आणलं तर हेलिकॉप्टरच्या पुढे, मनात कधी आणलं तर 60 टेकड्या ओलांडून, हे सगळे गुण आहे. म्हणे हो हो, हे सगळे गुण आहे घोड्यामध्ये, म्हणून 2 लाख रुपये किंमत आहे. म्हणे काय सांगता? म्हणे हो. म्हणे का हो बाबाजी, या घोड्यामध्ये एखादा दोष असेल ना? म्हणे हा घोडा काही लात मारत असेल, काही टुंगलत असेल, काही दावा तोडत असेल? नाही 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 नाही, असे कोणतेच अवगुण नाही या घोड्यामध्ये. या घोड्यामध्ये फक्त एकच अवगुण आहे. म्हणे तुम्हाला घोडा घ्यायचा आहे का? मी काही तुमच्याशी खोटं बोलणार नाही. या घोड्यामध्ये एकच अवगुण आहे म्हणे फक्त. म्हणजे कोणता अवगुण आहे? मी जे तुम्हाला सांगितलं, यष्टीच्या पुढे, मनात कधी आणलं तर यष्टीच्या पुढे, आगगाडीच्या पुढे, हेलिकॉप्टरच्या पुढे, 60 टेकड्या ओलांडून जाते, हे सगळं करते म्हणे. हा फक्त दोष एकच आहे, हा घोडा मी जे तुम्हाला सांगितलं हा कधीच मनात आणत नाही. हा घोडा कधीच मनात आणत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी तो कोणत्या करत नाही. माणसाचं सुद्धा असंच आहे महाराज. आपण चांगल्या गोष्टी मनावर घेत नाही आणि मनुष्य चांगल्या गोष्टी मनावर घेत नाही, म्हणून आज हे जग वाईट मार्गाला चाललेलं आहे. आपण जेव्हा चांगल्या गोष्टी मनावर घेऊ तेव्हा या संतांचा विचार आपल्या आचरणामध्ये येईल. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, या सगळ्या संतांनी लिहून ठेवलं, कीर्तनाच्या माध्यमातून मांडलं, सगळे प्रवचनं केली, कीर्तनं केली, पण आपण सगळे हे गुंडाळून ठेवतो. आणि काय सांगितलं आणि कुणी सांगितलं? या सगळ्या संतांनी सांगितलं. नामा शिंपी चोखा महार, गोरा कुंभार, सावता माडी, तुकोबा कुणबी, पराठा कुणबी, हे सगळे 18 पगड जातीतून आलेले सगळे संत, या संतांनी घसा ओरडून आपलं सांगितलं की तुम्ही सगळे या मार्गामध्ये या, चित्तशुद्धीचा उपाय घेऊन जा. ज्या ठिकाणी नाम आहे, ज्या ठिकाणी विठोबाचं नाम आहे, ज्या ठिकाणी भक्ती मार्ग आहे, ज्या ठिकाणी पुंडलिक आहे, ज्या ठिकाणी चंद्रभागा आहे, त्या ठिकाणी संतांचा विचार आहे. ज्या ठिकाणी कल्याणाचा मार्ग आहे, ज्या ठिकाणी परोपकार आहे, परोपकार ते पुण्य, पाप ते परपिडा. पाप आणि पुण्याची किती सोपी व्याख्या सांगितली हो, की जो कोणी एखाद्याच्या कामामध्ये अडथळे आणतो ते पाप, आणि एखाद्याचं काम मार्गाला लावतो, एखाद्याचं काम पुढे घेऊन जातो, तो पुण्याचा विचार. मला असं वाटतं की वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, इरांदी वाहवा भारमाता, यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. की वेदांचा खरा अर्थ आहे की वास्तवामध्ये तुम्ही जीवन जगत असता, तुम्ही चांभार असाल, सुतार असाल, शिक्षक असाल, नोकरी करत असाल, तुम्हाला तुमचं काम इमानीतद्वारे करायचं आहे. तुम्हाला कोणाच्या नडल्याचं काम पुढे न्यायचं आहे. तुम्हाला कोणाच्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही आहे. तुम्हाला ते काम पुढे घेऊन जायचं आहे. तो पुण्याचा विचार आहे. आणि एखाद्याच्या मुलीचं लग्न जुटत असेल आणि त्यात सांगितलं तुम्ही गेले होते बा पाहुणे पाहायला, पण मला काही विचारू नका बा, माझ्या कानाला हात आहेत, याचे फक्त कानाचे हात तिकडे संबंध तोडून टाकतो. पुण्याचा विचार आहे की पापाचा विचार आहे महाराज? हा पापाचा विचार आहे. एखाद्याचं काम पुढे चाललं असेल, तो प्रगती करत असेल, तर त्याला पुढे जाऊ द्या. हा पापाचा पुण्याचा विचार संत तुकोबरायांनी एका शब्दामध्ये सांगितला. आणि तुकोबाची अभंग, तुकोबाचा विचार तर सुविचार आहे. या सगळ्या महाराष्ट्राला सुसंस्कारित करण्याचं काम या संत तुकोबांची गाथा करते. पंचम वेद याला आपल्या संप्रदायामध्ये म्हणतात की तुकोबाचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे. आणि या 5व्या वेदाचा हा अभंग आहे, पंचमवेदातला हा अभंग. आणि संवाद साधतोय आपल्याशी कशा पद्धतीचा, की आपण नामाचं चिंतन केलं पाहिजे, आपण सात्विकतेचा विचार केला पाहिजे. आणि हे नामाचं चिंतन कसं आहे आपलं?
विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल तुमचा आहे, विठ्ठल माझा आहे, विठ्ठल यांचा आहे, विठ्ठल सर्वांचा आहे. तो विठ्ठलाचा विचार, तो सात्विकतेचा विचार, तो पुंडलिकाचा विचार हा पुढे घेऊन जायचा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. हा विठ्ठल माझा 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 ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा. तो हा विठ्ठलाचा मार्ग, हा पंथ पुढे जाताना आपल्याला सांगतोय की चित्तशुद्धीचा उपाय सांगतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीची. नामाचा विचार देतात आणि हा नामाचा विचार चित्तशुद्धीसाठी आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तर तुमचं चित्त शुद्ध जर असेल तर तुमच्या घरामध्ये साक्षात गोपाळ भगवंत येऊन वस्ती करेल. इतका चित्तशुद्धीचे फायदे सांगितले आहेत. पण आपलं चित्त मलिन झालेलं आहे महाराज. आपण जर बाजारामध्ये गेलो, काल एकादशी झाली आपली अपरा एकादशी, आणि ते एकादशीला आपण जिलेबी पाळली तर आपलं चित्त मलिन होते. जिलेबी खाऊ काय, गेली एकादशी. तुमचं चित्त मलिन कसं होऊ शकते? आपण बाजारामध्ये गेलो, आंबा खाल्ला नाही पण आंबा पाहिला आणि आंबा खाण्याची इच्छा झाली, झालं चित्त मलिन झालं. एखाद्या तुम्ही वाईट कृत्य पाहिलं, वाईट तुम्ही दृश्य पाहिलं, तुमचं चित्त मलिन झालं. तर चित्तशुद्धीचा उपाय संत तुकारामांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हे चित्तशुद्धीचा उपाय सांगितलाय. आणि पुढे जाऊन असं सांगतात आपल्याला की या चित्तशुद्धीनंतर आपण उपदेश कोणता लक्षात घेतला पाहिजे. तर तो उपदेश आपल्या हिताचा असला पाहिजे, या जगाच्या हिताचा असला पाहिजे. आणि या जगाचं हित कशामध्ये दडलेलं आहे? आणि हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध म्हटलं, काही ठिकाणी शुद्ध भावे म्हटलंय, काही पाठामध्ये एकविध करून म्हटलंय, एकाग्र करून म्हटलंय, चित्तशुद्ध करून म्हटलंय, चित्तशुद्धीचा उपाय सुद्धा सांगितलाय. मग आपण दोन्ही पाठांचा जर अर्थ घेतला तो एकच आहे की या चित्ताला एकाग्र करून आपण आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. आणि तो हिताचा विचार पुढे नेण्यासाठी आपण जर आपलं हित कशामध्ये हे ओळखता आलं पाहिजे. आणि ते हित कशामध्ये आहे महाराज? एकमेकांच्या चुगल्या करण्यामध्ये. सगळ्यात मोठं पाप आहे, सांगून ठेवतो मी. वेदांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप असेल तर एकमेकांची निंदा आणि चुगली. चुगलीसारखं जर पाप कोणत्या जगाच्या पाठीवर असेल तर कोणतंच नाही. कारण ते काय करते की कानात विष टाकते. आणि जेव्हा एखाद्याच्या कानात विष टाकलं जाते तेव्हा त्याचं आयुष्य संपुष्टामध्ये येते. बायांच्या गोष्टी पाहा तुम्ही. का बाई तुला माहिती आहे काय? ते काय, अहो बाई ते असं झालं, आपल्याला तिकडे काही जाण नाही, महिला आल्या म्हणून सांगतो. पण ती महिला शक्तीसुद्धा खूप मोठी आहे आणि त्या महिलांचा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो महिलांचा विचार आपण घेऊ, पण एकदा भजन करू मस्त. विठोबा रखमाई, 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 विठोबा
मग हा हिताचा विचार आपण लक्षात घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपलं जीवन पुढे न्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपली जी पावलं ती योग्य दिशेने टाकली पाहिजे. आपलं जे चिंतन आहे ते सदचिंतन असलं पाहिजे आणि आपण या चिंतनातून या जगाच्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. मग एका गावामध्ये एकदा काय झालं की आपल्या शाळेला तपासण्यासाठी साहेब आले आणि ते साहेब तपासतात काय शाळा, आणि साहेबांना असते मोठी घाई. आपल्या हिताचा विचार लक्षात ठेवा बंधूंनो, सज्जन हो, हिताचा विचार कशामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. मग साहेब शाळा तपासायला आले, साहेबांना आधीच घाई होती आणि साहेबांनी सांगितलं की गुरुजी मला अतिशय घाई आहे, मला हुशार मुलगा दाखवा आणि त्याच्याकडे बोट करा, मी त्याला प्रश्न विचारून मी निघून जाईल. साहेबांना मोठी घाई असते. साहेब आले, गुरुजीने सांगितलं रमेश उभा राहा. रमेश उभा राहिला. सांगा गुरुजी. मग साहेबांनी प्रश्न विचारला, म्हणजे सांग रे 7 5, तो म्हणजे 45. का हो गुरुजी असा कसा मुलगा आहे हा? म्हणजे साहेब हा वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. पहा हिताचा विचार आपण बोलतोय. 7 5 45, तर 7 5 45 म्हणजे हा कसा हुशार मुलगा? म्हणजे साहेब हा वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा. बाकीचं कोणी 100च्या खाली सांगतच नाही, हा 35च्या जवळपास तरी सांगते. हा 35च्या जवळपास सांगते म्हणे हा सगळ्यात हुशार. मग मला सांगायला हित कळलं का आपलं? याला जर आपण हुशार म्हटलं तर मला असं वाटतं की हा जगात कधीच आपलं हित करू शकत नाही, तो जोपर्यंत 35वर येणार नाही. म्हणून 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. आपल्याला तो हरी समजला पाहिजे, त्या हरीचा विचार समजला पाहिजे आणि त्या हरीचा विचार समजण्यासाठी 7 आणि 5चा सुद्धा विचार समजला पाहिजे. तो 7चा आणि 5चा विचार ज्या संप्रदायामध्ये आहे तो वारकरी संप्रदाय, आणि तो संप्रदाय पुढे नेण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. आणि हे सगळं फक्त मराठीचं जे चॅनल आहे यासाठीच काम करते आणि यासाठी काम करताना हा विचार 7 समुद्रा पलीकडे सुद्धा घेऊन जाते आहे. म्हणून हा संतांचा विचार, या हिताचा विचार आपल्याला सांगता अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. शुद्धतेचा हा भाव महत्त्वाचा आहे महाराज. आणि जेव्हा शुद्धतेचा भाव आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा खरं जीवनाचं कल्याण होईल. आणि जेव्हा या जीवनाचं कल्याणाचा मार्ग आपला प्रशस्त करायचा असेल तर संतांचा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे, संत मांदेलींचा हा विचार लक्षात घेतला पाहिजे. आणि हे सगळं अखिल संत साहित्य आपल्या जगाच्या कल्याणाचाच मार्ग सांगतो. आणि हाच संतांचा विचार आपल्या कशामधून सापडेल तर तुकोबाची गाथा आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे. अहो ज्यांनी विश्वशांतीची प्रार्थना केली ते संत ज्ञानेश्वराचं पसायदान या जगाला शांततेचा संदेश देतो. या जगाला आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये सांगतो आणि कोणासाठी? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हा भाव सांगतो आणि हा खरा लोकव्यवहार आहे. ज्याचं हित, समाजाचं हित आणि आपलं स्वतःचं हित ज्या विचारामध्ये दडलेला आहे तो विचार ज्या माध्यमातून येईल, ज्या संतांच्या विचारामधून येईल तो लोकव्यवहार आपल्याला कळला पाहिजे. तो अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. तुका म्हणे हित होय तो व्यापार, 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 भार शिकवावे, भार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, विठोबा रख माये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल